ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। खरं तर गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली। काही तालुक्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। मात्र असं असलं तरी नांदेड शहरातील पंचशील नगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले। त्याचं कारण म्हणजे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। पैठण येथील जायकवाडी धरणातून तब्बल 1 लाख क्युसेक्स वेगाने जे आहे ते पाणी सोडण्यात आले आणि त्यामुळे गोदावरी नदीपात्राला मोठा पूर आला आणि विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल 16 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे 1,80,000 ते 2 लाख वेगानं या गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नांदेड शहरालगतच्या सकल भागात संपूर्ण पाणी शिरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि हे पंचशील नगर मधील सगळं चित्र आपण पाहतोय। खरं तर इकडे सगळीकडे आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळतं। आपण बघतोय अनेक घरं जे आहेत ते पाण्याखाली गेले आणि सगळी मंडळी आता रस्त्याला येऊन उभी आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या भागातील सगळ्यांची हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। ही लोक सगळ्या भागात राहतात, मान्य आहे। ही लोक गरीब आहेत, हेही मान्य आहे। यांना VIP जे आहे ते एरियात घर घेता येत नाही। मात्र हा यांचा दोष आहे का? माणूस म्हणून यांना जगण्याचा अधिकार नाही का? असे अनेक प्रश्न जे आहेत या सगळ्या परिस्थितीमुळे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीने जे आहे ते या पंचशील नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर या बाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा थांबलेले आहेत, ज्यांनी आपलं संसारोपयोगी साहित्य या सगळ्या घरातून काढून घेतलंय आणि अशा पद्धतीने जे आहे ते या सगळ्या घरात पाणी शिरले। त्यामुळे जे आहे ते संसारोपयोगी साहित्य सुद्धा मोठ्या प्रमाणात नाजूक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या विषयाने आपण बघितलं तर ही नागरिक जे आहेत रस्त्याच्या कडेला थांबले चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या महिलांमध्ये जे प्रचंड रोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। आपण त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। मात्र यांनी आता रात्र कशी जागून काढायची हा सुद्धा एक प्रश्न आहे। आपण बघतोय काय नाव आहे, हाताला सलाईन दिसतोय, रात्रीचे 12 वाजता आपण बाहेर आहोत। काय करू साहेब, इथं कोणी येत नाही जात नाही आमच्या इकडं। आज आम्ही कम से कम 17-18 वर्ष झाले इथं राहतो। कोणी बी येतात, नगरपालिकेवाले तर आतापर्यंत आले नाहीत। रात्रीचे 12 वाजले, तुम्हीच आले, आम्ही तुमचे आम्ही मेहरबान मानतो की तुम्ही पत्रकार सगळे आलेले आहेत। नगरसेवक फक्त इलेक्शनच्या टायमाला येतात। आता पाणी वाढले, गोदावरी नदीपात्राला मोठा पूर आलाय। इकडल्या सगळ्या किती घरात पाणी गेलं असेल? सगळ्या आमच्या इकडे सगळ्या 3-4 गल्ल्यामध्ये सगळ्या पाणी गेलेलं आहे साहेब। 3-4 गल्ल्या आमच्या सगळ्या हे डेली दरवर्षी बुडलेल्या जात असतात। तर आमच्या इकडे कोणतं प्रशासन येत नाही, कोणीच येत नाही। या वर्षी 3 वेळेस झाले, हात काढा, इकडे नीट बोला। या वर्षी 3 वेळेस झाले पाणी येऊन, कोणी आलं नाही, विचाराय बोलाय, आधार कार्ड नेलं, सगळं नेलं। आमचे घर डुबले, तुम्ही लोकांना 200-200 रुपये आहेत राशन देऊन टाकलं इकत मध्ये। आम्हाला राशन ना भाषण, आमच्या ना घर नाही, रस्ता नाही, ना नाली नाही। एवढं पाणी यायला 3 बार, कोणी विचारणार नाही, पुचार नाही। 8 दिवस झालं कचऱ्याची गाडी आली, आज पावडर मारली किती वर्षाच्या बाद। आज 10 वर्ष आले मी इथं राहतो। कचऱ्यात आज पूर मध्ये काय मारले ते पावडर, काय होते त्या पावडरने पाणी थांबणार आहे काय? 200 रुपये घेतले, राशन इकत दिलं। काय सांगाल आता जे आहे ते रात्र झाली, सगळ्या जे आहे ते महिला या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतात। कशी परिस्थिती आता? सर आता रात्रीचे 12 वाजलेत, इथं लहान लेकरं आहेत, आम्हाला राहायची व्यवस्था कोणी दिली नाही, इकडे कोणी राहायला जागा दिली नाही। आता जर आमच्या घरात जर पाणी जर आलं तर आम्ही जायचं कुठं? आता घरामध्ये साप विंचू किडे येत आहेत घरामध्ये। जर आम्हाला जर आता घरात जर पाणी आलं तर आम्हाला शासनानं कुठेतरी राहण्याची व्यवस्था करायची। सर हे 3 वेळा झालं पूर येणं 3 वेळा झालं, पण आतापर्यंत आम्हाला कोणतीच सोय झालेली नाही। ना राहण्याची झाली, ना खाण्याची सोय झाली, ना कोणी इकडे येण्याची सोय झालेली आहे। काय सांगाल तुम्ही आता घरातून जे सामान काढत होते? 3 से 4 बार होगा सामान निकालना है अभी तक। हर बार पानी आ रहा, घर में घुस रहा, कोई आ रहा नहीं है देखने के वास्ते। हमारे को परेशानी हो रही, कोई आ रहा नहीं, पूछ रहा नहीं, यहाँ पे एक भी लीडर नहीं आ रहा यहाँ पे, और गली का तो कोई देख रहा ही नहीं। घर में खाने को नहीं, पीने को नहीं, छोटे बच्चे ले लेके कहाँ जाएंगे बार बार। आपण बघतोय या सगळ्या पंचशील नगर मधील नागरिकांच्या व्यथा आपण ऐकतोय। या ठिकाणी जे आहे ते काही महिला सुद्धा काय म्हणत होते? साहेब घरामध्ये पाणी आलं, आम्ही लहान लहान लेकर घेऊन कुठं जायचे, बिमार पडलेत लेकर आमचे, कुठं जायचं, काय खायचं, आम्हाला चूल पेटवायला हे नाही। पाणी येऊन सनी घरामध्ये हे झालं, अनाज सगळं भिजून गेलं। आत्रायला पांघरायला पांघरण नाही लेकरा बाळायला साहेब।
कसा कुठं जा आता लेकरं घेऊन शनी आम्ही राहायला तरी जागा नाही, इकडून नाला भरला तिकडून नाला भरला, घरात पाणी घुसलं, कसं जा कसं काय काय खावा? बघा आता काहीतरी आमच्याकडे येऊन शनी बघत जा, कोणी येईना कोणी बघणार बापा. तुमची मागणी काय आहे? सातत्यानं घरात पाणी येतं, सातत्यानं नुकसान होतं, संसारोपयोगी साहित्य खराब होतं, मागणी काय तुमची? मागणी आमची बाहेर हमेशा आमचे सगळे घरामध्ये नुकसान होती, कपडे भिजतात, अनाज भिजतंय, आमच्या लेकराला खायला सोय नाही, घरात चूल पेटवायला हे नाही, जागा नाही, सगळं भिजून चाललंय. लेकराने कसं झोपायचं, कसं करायचं, आतरण सगळं वळलं. मग आता रात्रीचं कसं आज? आता रात्रीचं कुठं जा काय करायचं बघा आता सोय आमची लेकरा बाळाची तरी. लेकरा बाळाने कुठं जा आता, कुठं घेऊन जा, इकडून रस्ता भिडला त्या फुलावर पाणी या फुलावर पाणी, कोणी कोण जा कसं जावं आता? घरात मध्ये इथं उपाशी तापाशी लेकरं घेऊन शेनी बसले आम्ही. काय खावा लेकरा बाळाने? खिचडी नाही ना पुचडी नाही, काहीच नाही. निश्चित आपण बघतोय हे सगळे पंचशील नगरमधील नागरिक होते ज्यांनी आपल्या व्यथा मांडलात. अक्षरशः यांच्या घरात पाणी गेले, संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली, कोणी राजकीय नेतृत्व आमच्या घराकडे येत नाही, कोणी पाहत नाही, आम्हाला मदत सुद्धा मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून आमची हीच परिस्थिती आहे. केवळ निवडणुकीला आमचा वापर होतो, आमचे मतं घेतले जातात आणि ते निवडून येतात, मात्र आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. खरं तर प्रशासनानं असतील, स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, आता तरी या लोकांचे आसू पाहणार का, यांच्या व्यथा ऐकणार का आणि किमान भविष्यात तरी यांना सुरक्षित वाटेल असं वातावरण या परिसरात निर्माण करून देणार का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.